लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की काव्य आणि पार्थ घरी पोचलेले असतात. काव्य आणि पार्थला मानिनी काकू सर्व काही सांगतात की नंदिनी ताई कुठे गेलेली आहे. तेव्हा काव्याला शॉक बसतो. मानिनी काकू म्हणतात की वसुंधरा आत्याने नंदिनीला तिच्या लग्नातून किडनॅप केले होते दीपकच्या सांगण्यावरून. असं नंदिनी आता पुरावा आणायला गेलेली आहे वसुंधराच्या. तर वसुंधरा आत्याने हे सगळं केलेलं आहे हे ऐकून काव्याला चक्कर येतात. ती खाली बसते. तिला सगळेजण समजवतात, पाणी देतात. तेव्हा काव्या म्हणते हे सगळं वसू आत्याने केलं आहे. लग्नामध्ये जो काही तमाशा झाला, जो माझ्या आईबाबांना तुम्हाला जो मनस्ताप झाला तो वसू आत्यामुळे झालेला आहे. आता जर वसू आत्या नंदिनी ताई जर खरंच पुरावे घेऊन आली तर वसू आत्याला आता माझ्यातली नवीन काव्य बघायला मिळणार आहे. मी आता वसू आत्याला सोडणार नाही. किती त्रास आम्ही सगळ्यांनी सोसला आहे याच्यामुळे. तर आता माझी नंदिनी ताई कुठे गेली आहे पुरावा आणायला आणि ती बरी आहे का. तर जेव्हा म्हणतो काव्य तू शांत हो. आणि मग तितक्यात नंदिनीचा फोन येतो जीवाच्या मोबाईलवरती. तर जेव्हा बोलतो की आता नंदिनीचा फोन आलेला आहे. काव्य मोबाईल घेते आणि म्हणते नंदिनी ताई कुठे गेली आहेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते काव्य तू आली आहेस का. तेव्हा काव्य म्हणते आम्ही घरी आलो आहे. आम्हाला सगळं कळलं आहे. आम्हाला वसू आत्याबद्दल सगळं काही कळलं आहे. तू कुठे आहेस आणि मग तू ठीक आहेस ना असं काव्य बोलते. तेव्हा नंदिनी म्हणते तू का रडत आहे. रडू नकोस आणि मी येईपर्यंत तू तिकडे काहीही करू नकोस, शांत राहा असं नंदिनी सांगते. आणि मला पुरावा मिळालेला आहे असंही ती काव्याला बोलते. आणि पुरावा घेऊनच मी घरी येत आहे. आता दीपकला नंदिनी घेऊन येणार असते तर दीपक नंदिनीसोबत यायला तयार झालेला असतो. तर इकडे रम्या म्हणते, रम्याने नंदिनीची बॅग भरून आणलेली असते. तेव्हा रम्या म्हणते कुठे आहे तुझी नंदिनी ताई. आता ती जशी उंबरठा ओलांडून आत आली होती ना तसेच आता बाहेर जाणार आहे या घरातून. तर काव्या म्हणते असं काही होणार नाही. माझी नंदिनी ताई पुरावा घेऊन येणार आहे. तर रम्या म्हणते 24 तास कालपासून गेलेली आहे. 24 तास होत आलेले आहे. फक्त 5 मिनिट बाकी आहे 24 तासला. कुठे आहे तुझी नंदिनी ताई. आणि मग घंटी वाजवत सगळ्यांना तिने बोलवलेलंच असतं. तर मग तीच घंटी काव्या रम्याच्या हातात वसुंधराच्या हातात देते. तेव्हा म्हणते की ही घंटी तुम्ही देवाजवळ ठेवा आत्या. आणि खरंच तुम्हाला जर खूप पश्चाताप होत असेल तर स्वतःवरचा गुन्हा कबूल करा आणि देवाजवळ माफी मागा असं काव्या बोलते. तेव्हा वसुंधरा आत्या काही मान्य करायला तयार नसते. आणि मग रम्या बोलते की कुठे आहे तुझी नंदिनी ताई, का नाही आली ती अजून. तितक्यात कुठे आहे तो पुरावा घेऊन येणार होती ना तुझी नंदिनी ताई. तर तितक्यात नंदिनी म्हणते हो आली आहे पुरावा घेऊन. नंदिनी दीपकला घेऊन आलेली असते. सगळेजण शॉक होतात. तर दीपकला घेऊन नंदिनी घरात येते आणि म्हणते की हा आहे पुरावा. तेव्हा जेव्हा बोलतो की नंदिनी हा तर दीपक आहे आणि हा कसला पुरावा. तर म्हणे आता तोच सांगेल त्याच्या तोंडाने काय झालं आहे, खरं काय आणि खोटं काय. तेव्हा दीपकला सगळेजण म्हणतात की बोल काय झालं आहे. तेव्हा दीपक सांगतो की लग्नातून वसू आत्याने मला नंदिनीला किडनॅप करण्याची सुपारी दिली होती आणि तिनेच मला सांगितलं होतं की जर तू नंदिनीला किडनॅप केलं तर तिथे मोठा तमाशा होईल आणि नंदिनीचं लग्न होणार नाही, पार्थचं लग्न होणार नाही असं. आणि मग मी तुझं लग्न नंदिनी सोबत लावून देईल असं डील आमचं झालेलं होतं असं दीपक बोलतो. पण वसू आत्या तेव्हा वसू आत्या त्यांची चूक मान्य करत नाही. त्यांच्यावरचा आरोप मान्य करत नाही. ती विक्रमला म्हणते की विक्रम बघ माझ्यावर कसे आरोप लावले जात आहे. आणि मग विक्रम म्हणतो थांब 1 मिनटं. तेव्हा नंदिनी सांगते दीपक जे बोलतो. आणि मग नंतर रम्या म्हणते काय तुला. तेव्हा रम्या बोलते नंदिनीचं याच्याबरोबर काहीतरी डील झालेलं आहे. तर हा हिच्यावरती प्रेम करत होता, यांचं काहीतरी डील झालेलं आहे. आणि मग जीवाला राग येतो. जीवा म्हणतो रम्या मोठे माणसं बोलत आहे ना, तू कशाला मध्ये बोलते आहे, तू शांत राहा. तेव्हा रम्या बोलते माझ्या आईवरती जे घाणेरडे आरोप लावले जात आहे त्याबद्दल मी का बोलू नको, मी बोलणार. आणि तेवढ्यात दीपकला कॉल येतो आणि दीपक कॉल उचलतो पण त्याच्या हातातून खाली चिठ्ठी पडते. रम्या म्हणते काय आहे काय. आणि रम्या ती चिठ्ठी उचलते. तेव्हा दीपक घाबरतो. दीपक म्हणतो काही नाही यामध्ये काही असं महत्त्वाचं नाही आहे. पण रम्या ती हिचकळवते आणि म्हणते की मला पाहू दे काय आहे याच्यामध्ये. तेव्हा रम्या तो कागद घेते
आणि मग तो कागद घेऊन रम्या तो वाचते. तर रम्या म्हणते, खरंच बापरे, हे काय आहे? आणि नंदिनी, हे काय करून आली आहेस तू? तेव्हा नंदिनी तो कागद वाचते. तो जामिनाचा कागद असतो, कारण की नंदिनीने दीपकची जामिनावर सुटका केलेली असते. तेव्हा सगळ्यांना शॉक होतो. नंदिनीने दीपकला जामिनावर सोडून आणलेलं असतं. तर रम्या बोलते की नंदिनीची यावर सही आहे, नंदिनीने दीपकला जामिनावर सोडलं आहे, यांची काहीतरी डील झालेली आहे आणि माझ्या आईच्या विरोधात ही असला घाणेरडा पुरावा घेऊन आलेली आहे, असं रम्या बोलते. तर दीपक घाबरतो. मग आता रम्या बोलते की आता मात्र सामदंड सगळे वापरून मी आता माझ्या आईचे मित्र कमिशनर साहेब त्यांना बोलावून घेणार आहे आणि सगळं तुझं आता सगळं त्यांच्यासमोर सांगणार आहे. तेव्हा दीपक घाबरतो आणि दीपकने पलटी बाजू मारतो. दीपक म्हणतो की हो, आमची डील झाली होती की नंदिनी मला बोलली होती की तू जर मला माझ्या तिथे वसू आत्याच्या विरोधात जर बोललास तर मी तुझी जामिनावर सुटका करेल, असं दीपक नंदिनी विरोधात बोलायला सुरुवात करतो. नंदिनी शॉक होते. दीपक काहीही बोलू लागतो. दीपक म्हणतो की माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मग हे सगळं करण्यासाठीच मी हे सगळं केलं आहे आणि जे नंदिनीने मला जे बोलायला लावलं होतं ते मी बोललेलो आहे, असं तो घरच्यांना सांगतो. तेव्हा रम्या बोलते की बघितलं का, हिने ह्याला डील करून इथे आणलेलं आहे माझ्या आईच्या विरोधात साक्ष द्यायला. आता मात्र नंदिनी बोलते, दीपक तू हे काय बोलत आहे? तू असं का बोलत आहे? तू खरं सांग सगळ्यांना. आणि मग दीपक बोलतो की नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. नंदिनीला खूप राग येतो. नंदिनी मात्र दीपकच्या कानाखाली मारते. आता नंदिनी खूप घाबरलेली असते. आता दीपकने नंदिनी विरोधातच साक्ष दिलेली असते आणि वसू आत्याच्या बाजूने तो दीपक झालेला असतो. आता नंदिनीला खूप पश्चाताप होत असतो. दीपक हा असं खोटं का बोलत आहे? नंदिनी त्याला खूप समजून सांगत असते आणि मग आता नंदिनीच्या विरोधात दीपक बोललेला असतो. वसू आत्या आणि रम्याला खूप आनंद झालेला असतो. तर आता विक्रम काका म्हणतात की नंदिनी, तुझ्याकडून मात्र मला ही अपेक्षा नव्हती. तू हे काय केलं आहेस? तू खोटं बोललीस, वसू आत्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलं आहे. तर आता कुणालाच काही कळत नसतं. आता दीपक मात्र यातून बाहेर निसटलेला असतो. आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे. पुढील भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की खरोखर नंदिनी आता घराच्या बाहेर जाईल का? नंदिनी असा एखादा पुरावा नंदिनीला मिळेल का? किंवा आता जीवा आणि काव्या नंदिनीला वाचू शकतील का? किंवा मग आता या पुढील भागामध्ये काय होणार आहे? रम्या आणि वसू आत्याची घरातून हकालपट्टी होईल का? विक्रमचा नंदिनीवरचा विश्वास उडेल का? तर नंदिनी स्वतःला सिद्ध करेल का? असा हे सगळं पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुढील भाग बघण्यासाठी पुढील भागामध्ये खूप मनोरंजन असा भाग आता समोर येणार आहे. नंदिनी आता यामधून सगळ्यामधून बाहेर निघेल का? तर असा आहे पुढील भाग.